सगळ्यांनी लक्ष द्यायचं आणि उत्तरं द्यायची. केलं स्टार्ट. आज आपण थेअरीमध्ये काय शिकलो? कॉलर लेसन्स बघितले. कॉलरमध्ये कॉलरचे आपण प्रकार बघितले, 3 प्रकार बघितले. कोणते सांगाल? स्टँड कॉलर, फ्लॅट कॉलर आणि रोल कॉलर. हे 3 प्रकार शिकले. तर त्याचं आपण ड्राफ्टिंग पण केलेलं आहे, पेपर पॅटर्न केलं आणि त्या पेपर पॅटर्ननुसार आपण कटिंग केलं. काल मी तुम्हाला त्यातल्या फ्लॅट कॉलर कशी शिवायची ते दाखवली. फ्लॅट कॉलर आपण शिवताना काय केलं? पहिल्यांदा फ्लॅट कॉलरला आपण 2 पीस काढले फ्लॅट कॉलरचे, राऊंडमध्ये शिवलं आपण. कोणता काय आहे कर? हा कर कोणता आहे? आउटवर्ड कर. इथे आपण काय देणार? नॉचेस. नॉचेस आपण दिले आणि त्याला टर्न केलं. नॉचेस कसे द्यायचे सगळ्यांना माहिती आहे. स्ट्रेट भागात आपण नॉचेस देत नाही, जिथे कर्व आहे तिथे आपण नॉचेस देतो, कर्व शेपमध्ये. शिवण्यापूर्वी आपण काय करणार? स्टिचेस तुम्ही चेक केलेले असणार आहेत. जास्त मोठे स्टिचेस ठेवायचे नाही आहेत, लहान टाके ठेवायचे आहेत. नॉचेस देणार आणि तुम्ही याला टर्न करणार. ठीक आहे. ही कोणता कॉलरचा प्रकार आहे आपला? फ्लॅट कॉलरमध्ये कोणती कॉलर आहे? पीटर पेन कॉलर. कुठे वापर करतात या कॉलरचा? बेबी फ्रॉक. बेबी फ्रॉक, स्कूल युनिफॉर्ममध्ये त्याचा वापर केला जातो. जास्त करून लेडीज गार्मेंटमध्ये सुद्धा याचा वापर करतात. नाईटीमध्ये वगैरे सुद्धा तुमची असू शकते, टॉपमध्ये सुद्धा असते, पण नॉर्मली लेडीज गार्मेंटमध्ये करतात. कॅनव्हास तुमचा व्यवस्थित, ह्याच्यामधली जी लेअर आहे ती आपली कोणती आहे? इंटरफेसिंगची लेअर आहे. म्हणजे कॅनव्हास असू शकतो, अस्तरचा कपडा असू शकतो, पण लहान मुलांच्या कपड्यामध्ये कधीही कॅनव्हासचा वापर करत नाही, तर अंडर लायनिंगचं पीस अस्तर म्हणून उपयोगात आणतात. आता ही तुम्ही कॉलर तयार केलेली आहे, दोन्ही ही तुमची अशी फ्रंटला येणार आहे. ह्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे? पायपिंग करायची आहे. तर कापड घे, बायस पट्टी आपण काढायची आणि त्याला पायपिंग करायची. ब्ल्यू कलरचं कापड दे, बंद कर. तिरकस. तर तिरकस म्हणजे कोणतं? 45 अँगलमध्ये. आता आपल्याला पायपिंगला पूर्ण पट्टी ह्या गळ्याचं जेवढं मेजरमेंट आहे तेवढी यायला पाहिजे. ही येईल का पट्टी? एवढी मेजरमेंट द्यायचं आहे आणि आपल्याला ती पट्टी कट करायची. मी थोडंसं इथून काय करते? लांब घेते. म्हणजे ट्रू बायस कोणत्या डायरेक्शनमध्ये कट करतात? ट्रू बायस कोणत्या अँगलमध्ये कट करतात? सरळ. कोणता अँगल? 45 अँगलमध्ये जी तुम्ही पट्टी कट करता ती काय असते? ट्रू बायस. जेव्हा तुम्हाला पायपिंग करायची आहे किंवा कोणत्याही शेपमध्ये आपल्याला फिनिशिंग करायची आहे, तर आपण जेव्हा जी पट्टी आहे ही कशी काढतो? आपण ट्रू बायस म्हणजे 45 अंशामध्ये आपण पट्टी कट करतो. ठीक आहे. आता ह्या कॉलरला काय करायचं? आपल्याला पायपिंग करायची आहे. पट्टीला तुम्ही बायस पट्टी काय असते? त्याच्यामध्ये स्ट्रेचेबिलिटी असते, म्हणजे ताणली जाते ती, त्यामुळे ती खेचायची नाही. खेचायची नाही. आणि ही कॉलर जी आहे ही ह्याला काय करून घ्यायचं? तुम्हाला पहिले इथे थोडंसं अटॅच करून घ्यायचं की ती मध्ये टाका मारून घ्यायचं. नेहमी सुरुवातीला आणि शेवटी काय करायचं आहे? रिव्हर्स टॅकिंग तुमचं असायला पाहिजे. त्यानंतर बायस पट्टी काढली. नेहमी पट्टी पुढे फिनिशिंग करण्यासाठी अर्धा सेंटीमीटर तुम्ही पुढे वाढवून ठेवणार आहात आणि पुढे ही आपली पट्टी आहे एक्सटेंड होती. ठीक आहे. डबल पट्टी आहे, फोल्ड करायची आहे आणि किनारीपासून आपल्याला पॉईंट येतो तो कट करायचा आहे आणि ह्याला आपल्याला इथे फिनिशिंग करायची. तर तुम्ही त्याला फोल्ड पण करू शकताय. त्याला कॅनव्हास तुमचा थोडासा बाहेर आलेला आहे. मी मध्ये बंद कर. मी तुम्हाला अगोदर सुद्धा काय दाखवलेलं आहे? पायपिंगचं स्टिचिंग दाखवलेलं आहे. सुरुवातीला रिव्हर्स टॅकिंग, लॉक तुमचं असायला पाहिजे. टाके तुम्ही चेक केलेले आहात. डबल पट्टी आहे, ताणायची नाही. जोडताना तुमचा मशीन आणि कपडा दोन्ही लेअर समांतर ठेवायच्या. 1 फुटाचं अंतर तुमचं जे आहे त्याप्रमाणे. जर मशीन तुम्हाला थांबवायची आहे मध्ये, तर सुई
कपड्याच्या आतमध्येच ठेवून मशीन तुम्हाला स्टॉप करायची आहे. रिव्हर्स टॅग तुमचा असणार. धागा नेहमी चिंदी ठेवायची आणि त्याच्यावरती आपल्याला कपडा तयार करायचा. पट्टी जोडली, बरोबर किनार तुमची पकडलेली आहे बघून घ्यायचं. दोन्हीकडून कपडा अटॅच झाला. इथे आपल्याला जेवढं फोल्ड करायला पाहिजे तेवढंच तुम्हाला ठेवायचं आहे. हे आतमध्ये टाकायचं आहे. कळत आहे काय करायचं, त्याला आत टाकायचं आणि मग फोल्ड करायचं. दिसतं सगळ्यांना ना पायपिंग. आणि पातळ एकसारख्या रुंदीची पायपिंग यायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आपण जी शिलाई मारणार ती कुठे मारणार, या जोडाच्या मध्ये तुम्हाला शिलाई मारायची आहे. ठीक आहे. करताना तुम्हाला सीम अनासला पकडून एकसारख्या रुंदीची पायपिंग यायला पाहिजे. स्टिच जी आहे, शिलाई जी आहे ती पूर्ण त्या काउंटरच्या मध्ये यायला पाहिजे एकसारखी. आणि थोडंसं मागे हात लावू शकता तुम्ही शिलाईला, कपडा थोडा पुढे जाण्यासाठी. नेहमी नेकलाईन, कुठची नेकलाईन फिनिश करताना फेसिंग पट्टी लावत असो तरी नेकलाईनच्या बाहेर आपल्याला एक्स्ट्रा कपडा ठेवायचा असतो बटन पट्टीच्या नंतर. म्हणजे एज त्याची जी आहे, किनार जी आहे ती आपल्याला फिनिश करून घ्यायची असते.